लग्नानंतर होईलच प्रेम भाग 25. संध्याकाळी उशिरा आरती राजची वाट पाहत हॉलमध्ये बसलेल्या होत्या. त्याच्या गाडीचा आवाज आला तसं त्यांच्या जीवात जीव आलेला होता. राज म्हणाला, आईसाहेब तुम्ही झोपल्या नाहीत अजून? तो त्यांच्या जवळ येतच म्हणाला. आरती म्हणाली, राज आज इतका उशीर का बरं झाला तुला? काही काम होतं का? जीवाला घोर असतो नुसतं तू उशिरा आला की. आरती उठतच म्हणाल्या होत्या. राज म्हणाला, काही महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या म्हणून उशीर झाला मला. आरती म्हणाली, सुनबाई कधीची वाट पाहत बसलेल्या होत्या तुमच्या. आम्हीच म्हणालो तुम्ही झोपा, आम्ही वाढतो त्यांना जेवण. झोपल्या असतील त्या आता. तुम्ही फ्रेश होऊन या, आम्ही वाढतो तुम्हाला जेवण. त्याला आता खूप गिल्टी वाटत होतं. सुस्कारा सोडत त्याने केसातून हात फिरवला. आरती म्हणाली, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना राज? अस्वस्थ दिसताय तुम्ही म्हणून विचारलं तुम्हाला. त्याने दुपारचा सगळा प्रसंग त्यांना सांगितलेला होता. त्यांनी नाराजीने त्यांच्याकडे पाहिलं. आरती म्हणाली, आम्ही तुम्हाला तत्त्वज्ञान सांगतोय असं समजू नका. अशातला भाग बिलकुल नाही आहे. पण या अवस्थेत बायकोला सगळ्यात जास्त नवऱ्याच्या आधाराची गरज असते. तिला वाटतं नवऱ्याने आपल्यासोबत राहावं, आपल्याला समजून घ्यावं. त्यांना जर असं वाटत असेल की तुम्ही त्यांच्यासोबत राहावं तर यात काही वेगळं नाही आहे राज. ते इतर वेळी तुम्हाला समजून घेतात ना, प्रत्येक निर्णयात तुम्हाला साथ देतात ना. आता तुमची गरज आहे त्यांना, तुम्ही त्यांना समजवून घ्या. हे क्षण सारखे सारखे येत नाहीत बाळा आपल्या आयुष्यामध्ये. दोघे मिळून या क्षणांचा आनंद घ्यावा असं मला तरी वाटतं. आम्ही असंही म्हणत नाही आहोत की तुम्ही कामं सोडा, पण त्यांच्यासोबत सुद्धा वेळ घालवा. तुमच्या वेळी जेव्हा आम्ही गरोदर होतोच ना, तेव्हा आमची सगळ्यात जास्त काळजी कोणी घेतली असेल ती रागिणीने घेतली होती. भाऊजी सगळा ऑफिसचा कारभार बघत होते. यांना फार आधार होता त्यांचा भाऊजींचा. त्यामुळं रागिणी माझी खूप काळजी घ्यायची. आई थोड्या कडक स्वभावात म्हणाल्या होत्या, पण तितक्यातच प्रेमळ सुद्धा होत्या त्या. सगळ्यांची डिलिव्हरी त्यांच्याच माहेरी होत होती. आमची इथेच डिलिव्हरी झालेली होती. सगळ्यांना वाटत होतं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये स्वतंत्र जगता येत नाही. पण हा लोकांचा भ्रम आहे राज. आता आपलं घर आहे पहा. आम्हाला सांगायचे हेच आहे की घर आणि ऑफिस दोन्ही पण सांभाळायचं. राज लक्षपूर्वक त्यांचं सगळं बोलणं ऐकतच होता. आता त्याला स्वरायला भेटायचंच होतं. आईसाहेब आतापासून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या फक्त हसल्या. वरच्या मजल्यावरून पाहणारे भाऊसाहेब आणि मोहित एकमेकांकडे पाहून गालात हसतच होते. तो तिथून थेट त्याच्या रूममध्ये निघून आला होता. कधी एकदा तिला पाहतो असं त्याला वाटत होतं. तो आतमध्ये आला. त्याने पाहिलं तर ती शांत झोपलेली होती. गालांवर सुकलेले अश्रू दिसत होते तिच्या. त्याला खूप वाईट वाटत होतं. थांबलो असतो तर बरं झालं असतं असं वाटून गेलं होतं त्याला. त्याने तिच्या जवळ बसत तिच्या केसातून हात फिरवला. त्याच्या स्पर्श तिला जाग सुद्धा आली. तिने डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहिलं होतं आणि उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला होता. त्याने तिला नीट बसवलं. आम्ही वाट पाहत बसलेलो होतो तुमची. सकाळीच गिल्टी अजूनही मनातच होतं त्याच्या. आपण उगाच एवढं रिॲक्ट झालो असं वाटून गेलं होतं त्यांना. दोघांची अवस्था सारखीच झालेली होती. त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि सॉरी स्वीटी दोघे एका सुरात एकमेकांना म्हणाले होते. त्याला कौतुक वाटत होतं तिच्या समजूतदारपणाचं. त्याने हसून तिच्या कपड्यांवर ओठ टेकवले. लग्नासाठी तयार नव्हता तो, पण तिला पाहिलं आणि प्रातःक्षणी तिच्या निरागसपणा त्याला भावून गेला होता. तिच्या येण्याने तो पूर्ण बदललेला होता. आधी जसा होता तसा बिलकुल राहिलेला नव्हता. खूप बदल झालेला होता त्याच्यामध्ये. पूर्णत्व आलेलं होतं तिच्या येण्याने त्याच्या आयुष्याला. आज डोहाळे जेवण होतं, त्यामुळं घरात गडबड सुरू झालेली होती. खूप आनंदाचं वातावरण होतं त्यांच्या घरामध्ये. सगळ्यात जास्त उत्साही जोडी होती ती म्हणजे आपला दर्शन आणि शरदची जोडी. दोघेही पहाटेपासून डेकोरेशनची तयारी करतच होते. त्या दोघांकडे पाहून घरातील सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेलेले होते. नयना आणि प्रांजू सकाळपासूनच स्वराच्या तयारीला लागलेल्या होत्या. त्यांच्या लाडक्या मैत्रिणीचं डोहाळे जेवण जे होतं ना, त्यामुळं हळूहळू सगळे पाहुणे यायला सुरुवात झालेली होती. स्वराच्या मधून सगळे आलेलेच होते.
ते येता सगळ्यांच्या अंगात दुप्पट उत्साह संचारलेला होता. सगळे आले तसं स्वराला खाली आणण्यात आलेलं होतं. राज आधीच तयार होऊन आलेला होता. दोघांनीही एकसारखे कपडे घातलेले होते. ती खाली आली तसं सगळ्यांचं लक्ष तिच्यावर गेलेलं होतं. राज एकटक तिच्याकडेच पाहत होता. त्याने तिला साजेसा ग्रीन कलरचा कुर्ता घातलेला होता. जेलने सेट केलेले केस, एका हातात ब्रेसलेट, दुसऱ्या हातात घड्याळ होतं. काय तर मग राजसाहेब एकदम क्लिअर दिसत होते. आज ती त्याला नेहमीपेक्षा थोडी वेगळीच भासत होती. डार्क ग्रीन कलरची पैठणी घातलेली होती तिने. त्यावर मॅचिंग ब्लाऊज, हातात किलकिलणाऱ्या हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. केसांचा आंबाडा घालून त्यावर गजरे मावळलेले होते. खूपच सुंदर दिसत होती ती आज. आरतीने तिच्यावरून बोटं ओवाळून टाकलेली होती. आजींनी तिची दृष्ट काढली होती. त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. लहानपणापासून आई बिना वाढलेली होती ती. लहान वयात किती सहन केलं होतं तिने. आज सगळी सुख तिच्या पायाशी लोळत होते, पण तिला त्याचा काडी मात्र गर्व नव्हता. भावनाने तिला जवळ बोलावलं. डोळ्यातलं काजळ घेऊन तिच्या कानामागे लावलेलं होतं. भावना म्हणाली, दृष्ट नको लागायला कोणाची, माझ्या सोन्यासारख्या लेकीला. भावना म्हणाल्या तशी ती एकदम गोड हसली. त्यांच्या बोलण्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान पसरलेलं होतं. कार्यक्रमाला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यांवर स्वराला बसवण्यात आलेलं होतं. प्रांजू, नैना आणि आरुषीने डान्स करायला सुरुवात केलेलीच होती. या ग सख्यांनो, चला ग सयांनो, आता डोहाळे तुलाच झुलूया, सजूया चंपा चमेली जाई मोगरा, गुलाब जुई फुलांनी, आशीची वाडी भरूया, वेल ही वाकली, फळांनी लडकली. राज एकटक तिच्या हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहत होता. तिला हसताना पाहून त्याला वेगळाच आनंद झालेला होता. गाणं संपलं तसं तिच्या समोर 2 वाट्या ठेवण्यात आलेल्या होत्या. एका वाटीमध्ये पेढा होता आणि दुसऱ्या वाटीमध्ये बर्फी ठेवलेली होती. तिला त्यातली एक वाटी निवडायची होती. राज तिच्या मागे येऊन उभा राहिलेला होता. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिलं. आरती म्हणाली, सूनबाई, त्यातली एक कोणतीही वाटी तुम्ही निवडायची आणि ती खोलायची. तिने त्यातील एक वाटी उघडून पाहिलं तर रागिणी म्हणाली, सूनबाई, काय आहे आम्हालाही सांगा आणि लवकर सांगा. स्वरा म्हणाली, पेढा निघालेला आहे काकी. ती म्हणाली. सगळ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला. फोटोशूट सुद्धा छान झालेला होता. कार्यक्रम झाल्यानंतर सगळे आराम करायला निघून गेलेले होते. सकाळी मोहिनीच्या डोहाळे जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी वेदांत, सत्येंद्र आणि जितेंद्र मोहिनीच्या माहेरी आलेले होते. रविवार असल्याने सगळे घरातच होते. जाऊया की नको असा विचार करत तिघेही त्यांच्या घरी आलेले होते. घरच्या दारात येऊन सत्येंद्रने बेल वाजवली होती. विनायक पेपर वाचत बसलेले होते. उषा आणि आजी नाश्त्यांची तयारी करत बसलेल्या होत्या. बेलच्या आवाजाने अचानक दरवाजा विनायकराव उघडायला आलेले होते. दरवाजे त्या तिघांना पाहून त्यांच्या भुया उंचावल्या. त्यांना आत घ्यायचं की बाहेरच काढायचं त्यांना काही समजत नव्हतं. या दोघांसोबत ही नवीन व्यक्ती कोण आहे हे त्यांना काही कळालं नव्हतं. जितेंद्रकडे पाहून त्यांना प्रश्न पडलेला होता, हा माणूस कोण आहे म्हणून. तितक्यातच उषांचा आवाज आला. उषा म्हणाली, अहो कोण आलेला आहे आपल्या घरी. उषा किचनमधून बाहेर आली. आत यायचं का. जितेंद्रचा आवाज ऐकून ते भानावर आले होते. त्यांनी त्यांना आत घेतलं. अगदी आलिशान नव्हतं, पण छान सजावट केलेलं आणि सुटसुटीत होतं त्यांचं घर. वेदांत आणि सत्येंद्रने तिघांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी कसरतच दोघांच्या डोक्यांवर हात ठेवलेला होता. नमस्कार, आम्ही जितेंद्र इमानदार. ते आमच्या समोर हात जोडून उभे राहिले होते. त्यांचं नाव ऐकून या दोघांचे डोळे मोठे झाले होते. भानावर येत विनायकरावांनी त्यांना बसायला सांगितलं. उषाला इशारा करत पाणी आणायला सांगितलेलं होतं. खरं तर आम्ही या अगोदर भेटायला यायला हवं होतं तुम्हाला. असो, आता त्याबद्दल बोलून काहीच उपयोग नाही आहे. जे झालं ते विसरून पुढं जाणं हाच एक मार्ग आहे असं मला वाटतं. आम्हालाही असं वाटतं की तुम्हीही जे काही झालं ते विसरून पुढं जावं. 2 दिवसानंतर मोहिनीचं डोहाळे जेवण आहे, तर सहपरिवार तुम्ही यायचं. जितेंद्र थेट मुद्द्यावर येतच म्हणाले होते.
वेदांत आणि सत्येंद्र शांत त्यांचं बोलणं ऐकत होते. दोघेही उषा आणि विनायकच्या चेहऱ्यांचं निरीक्षण करत होते. विनायकांना समजत नव्हतं की त्यांच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी म्हणून. उषाचीही काही वेगळी अवस्था झालेली नव्हती. त्यांच्याकडे पाहून जितेंद्रला अंदाज आलेलाच होता की त्यांच्यासाठी हे सगळं सोपं नाही आहे. तितक्यातच हे प्रकरण सुटणार नाही हे त्यांना सुद्धा आधीपासून माहीतच होतं. जितेंद्र म्हणाला, आम्हाला कल्पना आहे की तुमच्यासाठी हे सारं पचवणं कठीण गेलं असेल, पण आपलीच मुलं आहेत ते. किती दिवस असं चालणार आहेत? आनंदाची बातमी आहे, आपण मिळून साजरी करूयात ना. त्यांच्या चेहऱ्यांवर बोलणं पटल्यासारखं त्यांना भाव दिसतच होते. जितेंद्रचं बोलणं झाल्यानंतर शांतता पसरलेली होती. आजी म्हणाली, पोरी कशा आहेत माझ्या? आजीने दाटल्या कंठाने त्यांना विचारलं. सत्येंद्र म्हणाला, छान आहेत. आठवण काढत असतात तुमची त्या. या भेटायला तुम्ही कधीतरी त्यांना. सत्येंद्र चेहऱ्यांवर हसू ठेवून म्हणाला होता. डोळ्यांसमोर लगेच तिचा चेहरा तळमळून गेलेला होता. ती तिच्या घरच्यांना किती मिस करते हे फक्त त्यालाच माहिती होतं. खास करून तिच्या आजीला ती सगळ्यात जास्त मिस करत होती त्यांना. आजीने डोळ्यात पाणी येऊन उषा आणि विनायककडे पाहिलं. त्यांनाही मनातून वाईटच वाटत होतं. ते येतील अशी खात्री जितेंद्रांना होतीच. त्यामुळे ते जास्ती काही न बोलता उठून उभे राहिले होते. जितेंद्र म्हणाला, आता निघतो आम्ही. अजून तयारी बाकी आहे ना. आम्ही वाट पाहू तुमच्या येण्याची. त्यांचा निरोप घेऊन तिघे घरी यायला निघाले होते. संध्याकाळी जितेंद्र, वेदांत आणि सत्येंद्र झाल्या गोष्टींवर चर्चा करत बसलेले होते. वेदांत म्हणाला, डॅडा ते येतील ना डोहाळे जेवणासाठी? कार्यक्रमाला नक्की येईल ना ते? येतील की नाही असं आम्हाला वाटत नाही. चूक झालेली आहे आमची आणि ती चूक थोडी मोठीच आहे ना, म्हणून ते आम्हाला एक्सेप्ट करत नाही आहेत. पोटच्या मुली आपल्यापासून दूर जाणं काय असतं हे तुम्हाला नाही समजणार. बाप झाला की समजेलच तुम्हाला. असो, आता जुन्या गोष्टी उगाडून उपयोग नाही आहे, जितेंद्र हताश सुरात म्हणाले होते. वेदांत आणि सत्येंद्रने मान खाली घातली. चूक झालेली होती ते मान्य करत होते. त्यांना त्या चुकीची काही झळ लागलेली नव्हती. पण मोहिनी आणि अनिता यांचं आयुष्य 360 मध्ये चेंज झालेलं होतं. वेदांत तयारीचं पाहत होता आणि सुनबाईकडे लक्ष द्या म्हणून. सत्येंद्र, तुम्ही सुट्टी घेतली आहे ना आज? वेदांत म्हणाला, उद्या डेकोरेशनवाले येतीलच. आम्ही स्वतः लक्ष देऊन करून घेणार आहोत सगळं. सत्येंद्र म्हणाला, सुट्टी घेतलेली आहे ना आम्ही? वेदांत म्हणाला, ठीक आहे मग या. आता उशीर झालेला आहे, आम्हीही निघतो आमच्या रूममध्ये. ते उठत म्हणाले होते. तिघेही आराम करण्यासाठी निघून गेले. भावना पुस्तक वाचत जितेंद्रची वाट पाहत बसलेल्या होत्या. मोहिनीच्या माहेरी जाऊन आल्यापासून दोघांचं बोलणं झालेलंच नव्हतं. जितेंद्र दरवाजा उघडून आतमध्ये आले तसं त्यांनी पुस्तक बाजूला ठेवलं. जितेंद्र म्हणाला, झोपला नाही तुम्ही अजून? एवढ्या वेळच्या जागी राहिल्या? जितेंद्रने विचारलं. महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत, भावना अशी म्हणाली. जितेंद्र म्हणाले, बोला ना. ते त्यांच्या जवळ बसतच म्हणाले. भावना म्हणाली, तुम्ही सुनबाईच्या माहेरी गेलो होतात ना, काय झालं मग तेथे? त्यांनी घडला प्रकार त्यांच्या कानांवर घातला. भावना म्हणाली, ते येतीलच कार्यक्रमासाठी, तुम्ही काळजी करू नका. आम्हाला न सांगतात गेलात, नाहीतर आम्ही समजावलं असतं त्यांना. जितेंद्र म्हणाला, भावना, यासाठीच आम्ही तुम्हाला सांगितलेलं नाही होतं. भावना म्हणाली, बरोबर होतं त्यांचं. त्यांनी समजावणं कमी, त्यांना धमकावलं जास्त असतं तुम्ही. त्या डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहू लागल्या होत्या. तसे ते खळखळून हसायला लागले होते. त्यांचं हसणं पाहून त्या सुद्धा शांत झाल्या होत्या. जितेंद्र म्हणाला, झोपा आता. दगदग झाली असेल ना दिवसभर तुमची पण. दोघेही शांत झोपी गेले होते. आज मोहिनीचं डोहाळे जेवण होतं. वेदांत, सत्येंद्र आणि जितेंद्र तिच्या माहेरी जाऊन आलेले होते. हे तिला काही माहिती नव्हतं. जर ते आले तर ते तिच्यासाठी सरप्राईजच होतं. पण जर आले नाही तर तिला वाईट नको वाटायला म्हणून तिच्यापासून त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवलेली होती. स्वरा आणि सगळे आलेले होते. ते आल्यापासून भावना तिच्या मागे मागेच होत्या. आजी तर तिच्या जवळच बसूनच होत्या. घरात पाहुण्यांची ये जा सुरू झालेली होती.
नोकर त्यांची अभागात करण्यात व्यस्त झालेले होते. वेदांत आणि सत्येंद्र आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत होते. अनिता, प्रांजू आणि बाकी दोघी मोहिनीला तयार करण्यात व्यस्त झालेल्या होत्या. जितेंद्र, भाऊसाहेब आणि मोहित बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळं गप्पा मारत बसलेले होते. राज आणि आदित्य सुद्धा त्यांच्यामध्ये मिसळलेले होते. घरात एखाद्या सणाप्रमाणे वातावरण निर्माण झालेलं होतं. तितक्यातच दारात ब्लॅक स्कोडा येऊन उभी राहिलेली होती. त्यातून मोहिनी आणि अनिताची माहेरची मंडळी आलेली होती. पण जसं त्यांचं लक्ष समोरच्या बंगल्यांकडे गेलं तसं सगळ्यांचे डोळे विस्फारलेच होते. एखाद्या राजमहालप्रमाणे दिसणाऱ्या या घरात आपल्या मुली राहतात त्यांना नवल वाटत होतं. त्यांना याचं आश्चर्यसुद्धा वाटत होतं की आपल्या मुली किती मोठ्या घरामध्ये राहतात. पूर्ण घराभोवती गार्डनचा पहारा केलेला होता. ते आतमध्ये आले. त्यांना एका गार्डने अडवले होते. दिलीप म्हणाला, तुम्ही कोण? याआधी कधी पाहिलं नाही तुम्हाला? दिलीप म्हणजे गार्डने विचारले होते. तितक्यातच श्यामदास म्हणजे वेदांचा पर्सनल बॉडीगार्ड तेथे आलेला होता. श्यामदास म्हणाला, दिलीप, यांना का अडवलं तुम्ही? त्यांना का अडवलं? दिलीप म्हणाला, सर, यांना इथे आधी कधी पाहिलेलं नाही ना, म्हणून त्यांना अडवलेलं आहे आम्ही. श्यामदास म्हणाला, ते वहिनीसाहेबांच्या माहेरचे आहेत. त्याने त्याला त्यांची ओळख करून दिली. दिलीप म्हणाला, सॉरी, मला माहिती नव्हतं. या ना तुम्ही प्लीज सर, या. दिलीप अदबीने म्हणाला होता. विनायक म्हणाला, काही नाही, हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळे आज जायला निघाले होते. हॉलमध्ये सगळे गप्पा मारत बसलेले होते. विनायकने सगळ्या हॉलमधून नजर फिरवली होती. जितेंद्रचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. ते त्यांच्या जवळ आले. जितेंद्र म्हणाला, नमस्कार विनायकराव. वेदांत आणि सत्येंद्र सुद्धा आलेले होते. त्यांनी त्यांना आत बसवलं. जितेंद्र म्हणाला, आम्ही आलो लगेच. जितेंद्र वेदांतला इशारा करून भावनाला बोलायला गेलेला होता. वेदांतने आणि सत्येंद्रने त्यांची विचारपूस केली. तितक्यातच भावनाही तेथे आल्या होत्या. जितेंद्र म्हणाला, हे आमच्या मालकीनबाई आहेत, भावना. त्यांनी भावनाची ओळख करून दिली. भावना म्हणाली, या ना, आम्ही तुमची सगळ्या घरच्या मंडळींसोबत ओळख करून देतो. भावनाने त्यांची सगळ्यांसोबत ओळख करून दिली होती. पण स्वरा कुठं दिसत नव्हती. भावना म्हणाली, सरू, लाडो कुठं आहेत? दिसत नाहीत त्या आम्हाला. सरू म्हणाली, त्या फ्रेश व्हायला निघून गेलेल्या आहेत मॅडम. ज्यूस पिल्यामुळं त्यांना ठीक वाटत नव्हतं ना, मळमळल्यासारखं होत होतं. त्यामुळं त्या रूममध्ये गेलेल्या आहे. म्हणून राज त्यांना रूममध्ये घेऊन गेला. ह्या पहा आल्यात त्या. त्याने येणाऱ्या स्वराकडे पाहून म्हणाल्या होत्या. भावना म्हणाली, लाडो, बरं वाटत नाही आहे का तुम्हाला? काही टेन्शन घ्यायचं कारण आहे का? डॉक्टरकडे जायचं का? भावनाने काळजीने त्यांच्याजवळ येतच म्हणाल्या होत्या. स्वरा म्हणाली, आता ठीक आहे मी. थोडं मळमळल्यासारखं होत होतं मला. राजने तिला सोप्यांवर बसवलं. सरू म्हणाली, आराम करता का थोडा वेळ तुम्ही? राज म्हणाला, आम्ही तेच सांगत होतो केव्हाचं, पण ते ऐकतात कुठं आमचं? तो तक्रारीच्या सुरात म्हणाला होता. तसे सगळे गालात असले. भावनाने त्यांना स्वरा आणि राजची ओळख करून दिली होती. त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे तेही त्यांच्यामध्ये मिक्स झालेले होते. सगळ्या जणी मोहिनीला खाली घेऊन आलेल्या होत्या. पूर्ण हॉल फुलांनी सजवलेला होता. कौसल्या म्हणजे भावनांची आई आणि जानकी तिच्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या होत्या. दोघांनीही तिची मीठ आणि मोहरीने दृष्ट काढली होती. ती खूप सुंदर दिसत होती आज. उषा आणि बाकी घरचे तिचं हे कौतुक डोळ्यात साठवत होते. जांभळ्या कलरची पैठणी, त्यावर मॅचिंग ब्लाऊज घातलेलं होतं. हातात किणकिणणाऱ्या हिरव्या बांगड्या घातलेल्या होत्या. कपाळांवर छान छोटीशी टिकली लावलेली होती. केसांचा आंबाडा घालून त्यावर गजरे मावळलेले होते तिने. ऐकून तर काय, ती खूपच सुंदर दिसत होती आज, परीसारखी. वेदांत तिचं रूप डोळ्यात साठवून घेत होता. सत्येंद्र साहेबांचं वेगळंच काहीतरी सुरू झालेलं होतं. त्याची आज त्यांना वेगळीच भासत होती परी. गर्द केशरी रंगांच्या पैठणीत ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्याकडे एकटक पाहत बसावं असं त्याला वाटत होतं. त्याला शरदने हलवून त्याला भानावर आणलेलं होतं. शरद म्हणाला, तुझीच आहे ती, कधीही पाहू शकतोस तू तिला. पण आता इथे सगळे पाहताय तुझ्याकडं, तू लक्ष दे. फौजदार साहेब, तुम्ही तर कामातून गेलात आता. शरद हसत म्हणाला होता.
त्यांच्या बोलण्याने त्याला लाजल्यासारखं झालं होतं. मोहिनीचं लक्ष तिच्या आईवडिलांकडे गेलं. तिने खात्री करण्यासाठी तिच्या बाजूला उभ्या असलेल्या अनिताला विचारलेलं होतं. मोहिनी म्हणाली, चिऊ, तुला मम्मी पापा दिसत आहे का गं? तिने तिची नजर फॉलो केली तर तिलाही तेच दिसत होते. अनिता म्हणाली, हो. मोहिनी म्हणाली, म्हणजे मला भास नाही होत आहे ना? दोघीही हळूवार पावलं टाकत त्यांच्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या होत्या. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले होते. जितेंद्रच्या चेहऱ्यांवर समाधान पसरलेलं होतं. त्यांना खूप आनंद झालेला होता. त्यांचा विश्वास आज खरा ठरलेला होता. उषाने मोहिनीच्या चेहऱ्यांवरून हात फिरवला तशी मोहिनी त्यांना बिलगून रडू लागली होती. विनायकांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं होतं. त्यांना सुद्धा रडू येत होतं. अनिताने आजीला घट्ट मिठी मारली. सकाळपासून दोघींना घरची आठवण येतच नव्हती. मोहिनी विनायकरावांसमोर येऊन उभी राहिलेली होती. त्यांनी तिच्या डोक्यांवरून मायेने हात फिरवलेला होता. ती रडत त्यांना बिलगली. विनायकरावाने नजरेने अनिताला जवळ बोलावल्याचा इशारा केला. तिने उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येतच होतं. स्वराने जितेंद्रचा हात घट्ट पकडलेला होता. त्यांनी तिला आपल्या कुशीत घेतलं. केतन दोघींच्या जवळ आलेला होता. त्या दोघी त्याला 2 वर्षांनंतर आज पहिल्यांदा भेटत होत्या. अनिता आणि केतन जुळे होते. त्यांचं आणि अनिताचं एक मिनिटसुद्धा पटत नव्हतं. रोज भांडणं व्हायची त्यांची. त्यांचं आणि मोहिनीचं बॉन्डिंग खूप छान होतं. किती मोठं झालं ना माझं बाळ, मोहिनी त्याच्या केसातून हात फिरवत त्याला म्हणाली होती. तिघेही एकमेकांना बिलगून रडू लागले होते. थोड्या वेळाने कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. अनिता, प्रांजू, नैना आणि आरुषीने तिथे सुद्धा डान्स प्लॅन केलेला होता. त्यांनी कुणीतरी येणार ग या गाण्यावर छानपैकी डान्स केला. मोहिनी म्हणाली, लाडो, तुम्ही एखादं छानसं गाणं म्हणा ना. आवाज खूप छान आहे तुमचा. भाऊजी तुम्हाला सुद्धा साथ देतीलच. राजचे डोळे जरा मोठे झाले होते. त्याने सोळाकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. पण तिला आता त्याची मज्जा घ्यायचीच होती. सगळे त्यांना गाण्यासाठी आग्रह करायला लागले होते. त्याने होकारमातिक मान हलवली. दोघांनीही गाणं म्हणायला सुरुवात केलेलीच होती. आई तू, बाबा मी, होणार ग, कुणी येणार ग. भाऊसाहेब आणि आरतीने त्यांना साथ दिली होती. कुणी येणार ग, नवगी साहूल, इवलं पाऊल, रुजलेला अंकुर. आता गाणं संपलं. तसं सगळ्यांनी टाळ्या वाजायला सुरुवात केली होती. राजचा आवाज ऐकून सगळ्यांच्या भुवा उंचावलेल्या होत्या. फोटोशूट जोरदार पर्यंत पार पडलेला होता. कार्यक्रम संपला तसं मोहिनीच्या घरचे सगळ्यांचा निरोप घेऊन निघालेले होते. स्वरा आणि राज आज तेथेच थांबणारे होते. बाकींचे घरी निघून गेलेले होते. सकाळी स्वराला 9वा महिना सुरू झाल्याने नैना आणि प्रांजूने सुट्टी घेतलेली होती. दर्शन आणि शरद कोल्हापुरातून त्यांचं काम करत होते. भाऊसाहेब आता यायचं का? आवाज ऐकून भाऊसाहेबांनी पेपरमधून डोकं वर काढून दरवाजाच्या दिशेने पाहिलेलं होतं. समोर संतोष सरदेसाई आणि त्यांची बायको म्हणजे शारदा आलेले होते. त्यांना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. सगळे एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहत होते. भाऊसाहेबांनी दोघांना आत बसण्याचा इशारा केला होता. भाऊसाहेबांनी शामूला आवाज देऊन सगळ्यांना खाली बोलावलेलं आहे सांगितलेलं होतं. त्यांना प्रांजूला भेटायची आस लागलेली होती. ती किचनमध्ये नयनाला मदत करत होती. आता सगळ्यांचा नाश्ता झाल्याने दोघीही दुपारच्या जेवणाची तयारी करतच होत्या. श्यामूने निरोप दिल्याने दोघीही हॉलमध्ये आलेल्या होत्या. त्यांचं लक्ष सोफ्यांवर बसलेल्या त्यांच्याकडे गेलेलं होतं. तसं दोघींचे डोळे जरा मोठेच झाले. स्वरा, राज, दर्शन आणि शरद सुद्धा खाली आलेले होते. कोणाला काय बोलावं हे समजतच नव्हतं. प्रांजू म्हणाली, आता कशाला आलेला आहात तुम्ही इथे? काय काम काढलं? आता कशासाठी आल्यात? शारदा म्हणाली, चूक झाली आमची बाळा. तुझ्या बाबतीत आम्ही चुकलो. आम्हाला माफ कर. शारदा पुढं होत बोलतच होती. तेवढ्यातच प्रांजूने त्यांना अडवलं. प्रांजू म्हणाली, आज अचानक कशी काय तुम्हाला आठवण झाली आणि माफी वगैरे कशाला मागताय? तिने हाताची घडी घालतच त्यांना विचारलेलं होतं. शारदा म्हणाली, बाळा आम्ही मला मान्य आहे म्हणून तर इथे आलो ना आम्ही तुला भेटायला. आम्हाला पश्चाताप होतोय. सॉरी ना, आम्हाला माफ कर. शारदा ती हसली.
ते हसून तिला स्वतःवर येत होतं. प्रांजू म्हणाली, तुम्ही येथे माफी मागायला आलेला नाही आहात. तुमचा मुलगा जेलमध्ये गेलेला आहे ना, म्हणून तुम्ही माझ्याकडे आलेले आहात. त्याला सोडवण्यासाठी तुम्हाला कोणता वकील भेटत नसेल ना, म्हणून तुम्ही येथे आलेला आहात. मला माहिती आहे ना. तुम्हाला का मी इतकी मूर्ख वाटते की काय? शारदा म्हणाली, अगं तसं काही नाही आहे. आम्ही फक्त. प्रांजू म्हणाली, ठीक आहे ना, केलं मी माफ तुम्हाला. आजा आता तुम्ही. संतोष म्हणाला, आम्ही दोघेही चुकलो आणि आमची चूक आम्हाला मान्य आहे. पैसे मिळवण्याच्या नादात आम्ही तुम्हा दोघांमध्ये दुर्लक्ष केलेलं होतं. तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस बाळा, पण प्रणव वाईट मार्गाला लागलेला होता. तो मुलगा आहे हे समजून आम्ही त्याला पाठीशी घालत गेलो होतो आणि आज त्याच्या कर्मामुळं तो आज जेलमध्ये गेला होता. आम्हाला खूप वाईट वाटतंय. आम्ही चांगले संस्कार तुम्हाला देऊ शकलो नाही आणि आम्हाला माफ करा. त्याला सोडवण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. असो, आम्हाला फक्त तुझी माफी मागायची होती म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. यासाठी आम्ही इथे आलो, तुला त्रास देण्यासाठी नाही. आमचं उद्दिष्ट नाही आहे तसं. तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा, आनंदी राहा. कधीही वाटलं की माहेरी यायचं आहे तर तुझ्यासाठी तुझ्या घरचे दरवाजे कायम उघडे असतील बाळा. येतो आम्ही. दोघेही सगळ्यांचा निरोप घेऊन निघालेले होते. शारदाने प्रांजूकडे डोळ्यात पाणी घेऊन पाहिलेलं होतं आणि निघून गेल्या. प्रांजू तिच्या रूममध्ये गेली होती. दरवाजाला पाठ टेकत उभी राहिली. हॉलमध्ये सगळे एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहत होते. भाऊसाहेबांनी दर्शनला इशारा केला तसं तो तिच्या मागे गेला. दर्शन कधीचा प्रांजूला आवाज देत होता, पण ती आपल्याच धुंदीत होती. शेवटी त्याने चाबीने दरवाजा उघडला. ती शांत बेडवर बसून होती. तो तिच्या जवळ आला. तिच्या जवळ बसत त्याने तिला मिठीत घेतलं. ती त्याच्या कुशीत शिरून खूप रडायला लागली होती. दर्शन म्हणाला, प्रांजू, ती आई वडील आहेत ग तुझे. ती तुझी माफी मागत असतील तर तू त्यांना माफ कर ना. काय प्रॉब्लेम आहे? माफ करण्याने आपण लहान होत नाही. प्रांजू म्हणाली, आता मी काहीही विचार करण्याच्या मनस्थितीत नाही आहे दर्शन. तू मला सांगू नकोस. आपण नंतर बोलू या विषयांवर. प्लीज दर्शन, तू इथून जा. तू काहीही न बोलता तिच्या पाठीवरून हात फिरवत शांत झालेला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.